कपकपाती सर्दी में सड़क के किनारे, रेलवे स्टेशन, बस स्टैंड आदि सहित सभी सार्वजनिक स्थानों पर ठंड में ही सोने वाले गरीब और बेसहारा लोगों के लिए धर्मभूषण एडवोकेट दिलीप ठाकुर का मायेची ऊब यानी ममता की गर्माहट उपक्रम लगातार 7 वर्षों से उपयुक्त और कारगर साबित हो रहा है। शुक्रवार 13 दिसंबर को शहर के नगीना घाट परिसर में कई गरीब और बेसहारा लोगों को ब्लैंकेट्स का वितरण किया गया। गुरुद्वारा लंगर साहिब के संत बाबा बलविंदर सिंह जी के हाथों इस उपक्रम का शुभारंभ किया गया। सैकड़ों उपक्रमों के माध्यम से अविरत जनसेवा करने वाले धर्मभूषण एडवोकेट दिलीप ठाकुर के कार्य की संत बाबा बलविंदर सिंह जी ने इस समय सराहना की, उनका स्वागत किया। उनके हाथों बेसहारा लोगों को ब्लैंकेट्स का वितरण किया गया। दौरान अगले 40 दिनों तक रोजाना मध्य रात्रि शहर में घूमकर 2025 ब्लैंकेट्स का वितरण किया जाएगा। इसके लिए 1285 ब्लैंकेट्स की आवश्यकता है। दानियों ने ब्लैंकेट्स दान करने की अपील एडवोकेट दिलीप ठाकुर ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघ आणि सन्मंत्र फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आम्ही जितकं वर्ष असेल तितक्या वर्षाचे आम्ही ब्लँकेट वाटप करत असतो। त्याचा आज शुभारंभ नांदेड भूषण संत बाबा बलविंदर सिंह जी यांच्या हस्ते झालेला आहे आणि आजपासून 40 दिवस रोज मध्यरात्री आम्ही नांदेड शहरात आमची सगळी टीम सोबत घेऊन नांदेड शहरात फिरतो आणि जे लोक रस्त्यावर झोपलेले असतील त्यांनाच फक्त त्यांच्या अंगावर हे मायेची ऊब टाकण्यात येत असते। जे जागे आहेत त्यांना आम्ही देत नाही, कारण त्याचा मिसयूज होऊ शकतो। याचा वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमाचा प्रत्येक ब्लँकेटवर आम्ही जे दाते आहेत त्यांचं नाव टाकलेलं आहे आणि त्यांना बोलून त्यांच्याच हस्ते आम्ही हे वाटप करत असतो। नाव छापण्याचा उद्देश असा आहे की काही लोक हे ब्लँकेट दुकानदाराला वापस विकतात, ते विकता येऊ नये यासाठी ते मुद्दामून आम्ही त्याचं नाव त्याच्यावर प्रिंट करत असतो। नांदेड शहर झाल्यानंतर आम्ही तालुक्याच्या प्लेसलाही वाटप करणार आहोत। एकूण यावर्षी 2025 आम्ही ब्लँकेट वाटप करत आहोत। हे आमचं 7वं वर्ष आहे।